हाय एव्हरीवन, कशा आहे मित्रांनो? तुम्ही बघा आता परेळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे बीकॉम सेकंड सेम एनईपी. बीकॉम सेकंड सेमला आता एनईपी लवकरच तुमचे पेपर चालू होणार आहे. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, बीकॉम सेकंड सेमला एनईपी सेमिस्टर थर्ड सेकंड सेम थर्ड सेमिस्टर. कोणतं सेमिस्टर? थर्ड सेमिस्टर. तुम्हाला आता याच्यामध्ये कसं असते विद्यार्थी मित्रांनो, अकाउंटिंग फॉर द कंपनीज. त्यांना फक्त काय केलेलं आता नेम चेंज केलेला. पहिले तुम्हाला कॉर्पोरेट अकाउंट म्हणून यायचं होतं, येत होतं बीकॉम सेकंड सेमला, म्हणजे थर्ड सेमला बीकॉम सेकंडला थर्ड सेम तुमचं जे थर्ड सेम राहते त्या सेमला थर्ड सेमला पहिले सुरुवातीला कॉर्पोरेट अकाउंट देत होते. आता त्यांनी काय केलेलं आहे, नेम चेंज केलेला आहे पहिले सुरुवातीपेक्षा. आताच यावेळेस तर अकाउंटिंग ऑफ कंपनीज ज्यामध्ये दिलेला आहे त्यांनी, आणि त्यांनी तुम्हाला मेजर अकाउंटिंग अँड फायनान्स म्हणजे मेजर अकाउंटिंग अँड फायनान्स सुद्धा दाखवलेला आहे. तर मित्रांनो बघा, लक्ष द्या, एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये, काहीच कठीण नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अगर बघायचं असेल तर चांगल्या पद्धतीनं याचे संपूर्ण लेक्चर बघून घ्या. सोप्यात सोपी पद्धत आहे दिलेली, एकदम काहीच टेन्शन नाही. बघा, हा जो पेपर आहे तुमचा एनईपीचा, हा फक्त 30च मार्काचा पेपर आहे बेटा. 30 मार्क्स. किती मार्कासाठी पेपर आहे? फक्त 30 मार्क्ससाठी पेपर दिलेला आहे. आणि फक्त 10 मार्क्स तुम्हाला फक्त काय राहते, पासिंग, म्हणजे 9 मार्क पासिंग आता तिथं आपल्या संत गाडगे अमरावती विद्यापीठला. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला 20 मार्काचे हे काय राहतात, 30 मार्क्ससाठी तुम्हाला पेपर राहते आणि 20 मार्काचा तुमचा कॉलेजच्या तर्फे प्रॅक्टिकली राहणार. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले बघूया की युनिट फर्स्ट सेमला काय दिलेला तुम्हाला. फर्स्ट सेमला नाही, सॉरी, फर्स्ट युनिट मध्ये काय दिलेलं तुम्हाला, युनिट फर्स्ट इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स. म्हणजे याचे सुद्धा इश्यू ऑफ शेअर्स पहिले सुरुवातीला हे एकच राहतं, इश्यू ऑफ शेअर्स. आणि त्या इश्यू ऑफ शेअर्स मध्ये तुम्हाला एक साध्या एंट्र्या राहतात, त्याच्यानंतर फोरफिटच्या एंट्र्या राहतील. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला मिनिंग राहते, त्यानंतर राहणारे शेअर्स म्हणजे शेअर्स अँड शेअर्स म्हणजे त्याच्या एंट्र्या, फोरफिचरच्या एंट्र्या आणि रिइश्यूच्या एंट्र्या. म्हणजे ज्या एंट्र्या तुम्ही त्या जप्त केलेल्या असतील म्हणजे वापस घेतलेल्या असतील, त्या सुद्धा तुम्हाला रिइश्यू करता येतात. जसं उदाहरणार्थ, आता तुम्ही एखादा मोबाईल घेतलेला असेल आणि तो त्याची इन्स्टॉलमेंट भरणं चालू असेल आणि तुम्ही काय केला, तो विकला, तर त्याची इन्स्टॉलमेंट समोरचा व्यक्ती भरतो. तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय राहतो, कधी कधी प्रॉफिट होतो, कधी घाटा पण होतो. तर बघा आता इश्यू ऑफ शेअर्स म्हणजे या सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्याला इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स म्हणून दिलेला आहे. एकदम शॉर्टकट आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला सिलेबस समजून सांगत आहे, बघून घ्या. तर आपल्याला सुरुवातीला इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स, त्यानंतर मिनिंग शेअर्स, फोरफिचर्स, रिइश्यू, डिबेंचर्स, प्रॅक्टिकली प्रॉब्लेम्स म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम सुद्धा येणार आहेत मित्रांनो. ही गोष्ट लक्षात ठेवायची, एकदम परफेक्ट लक्षात ठेवायची बेटा. हा झाला फर्स्ट नंबरला. त्यानंतर सेकंड नंबरचं युनिट दिलेलं आहे तुम्हाला. सेकंड नंबरला जे युनिट दिलेलं आहे एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये आहे, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. तर व्हॅल्युएशन ऑफ गुडविल मध्ये आपल्याला मिनिंग ऑफ गुडविल, तुम्हाला थेरी सुद्धा येऊ शकते छोट्या याच्यामध्ये एखादी, आणि याच्यामध्ये सुद्धा एखादा क्वेश्चन हा थेरीचा सुद्धा देऊ शकतात आणि हा सुद्धा. त्यानंतर त्यांनी आपल्याला दिलेली मेथड ऑफ द व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, म्हणजे यांच्या मेथड राहतात. व्हॅल्युएशन ऑफ गुडविलच्या मेथड कोणकोणत्या, मग कोणकोणत्या बेटा मेथड, ऍव्हरेज प्रॉफिट मेथड, त्याच्यानंतर सुपर प्रॉफिट मेथड, त्यानंतर कॅपिटलायझेशन मेथड. अशा 3 मेथड तुम्हाला त्या पेपरमध्ये येणार आहेत. आणि त्या पेपरमध्ये तुम्हाला त्याचे गणित सुद्धा 1 ते 4 मार्काला, 8 मार्काला असे दिले राहणार, 3 आणि 7 मार्काला. हे लक्षात ठेवायचं. आणि टोटल जो पेपर आहे तुमचा तो 30 मार्कासाठी आहे, 2 तासासाठी आहे, 2 हॉर्स. त्यानंतर बघा आता आपल्याला व्हॅल्युएशन ऑफ गुडविल झाल्यानंतर, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल त्यानंतर थर्ड नंबरला युनिट मध्ये आता आपल्याला दिलेला आहे व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. हे काय होतं बेटा, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. गुडविल म्हणजे ख्याती, गुडविल म्हणजे ख्याती. जसं उदाहरणार्थ की तुम्ही 4 वर्ष झाल्या, म्हणजे 4 वर्षाचा जो प्रॉफिट आहे, या वर्षी प्रॉफिट कमावला असेल तुम्ही 1.5 लाख, पुढच्या वर्षी 2 लाख, त्यानंतर 3 लाख आहे ना, त्यानंतर पुन्हा 4 लाख म्हणजे 4 लॅक्स. तर ह्या पद्धतीनं हा काय होतो, कमी जास्त होतो.
तर तुम्हाला दरवर्षीचं इन्कम किती झालेलं आहे. उदाहरणार्थ पुन्हा बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला दररोज समजा रोज कधी 500, कधी 500, कधी 700 आणि कधी 800, कधी आपल्याला महिनेवारी समजा ज्या एका महिन्यामध्ये कमी जास्त जो रोजंदारी नसतो, कधी 700 अंगावरचं काम असेल तर तुमच्या म्हणजे जेवढी कॅपॅसिटी असते तुम्ही तेवढं काम करता. कधी 700चं, कधी 800चं, कधी 1000चं, कधी 1500चं. तर तुम्हाला माहिती पडते का की रोज किती नाही. अगर तुम्हाला तो समजा रोज पडलेला असेल दर महिन्याला 30,000, पूर्ण महिना संपला आणि तुमच्याकडे आलेले 30,000, तर तुम्हाला काय रोज झालेला आहे. तुम्ही पटकन सांगता की सर 1,000 रुपये रोज आम्हाला मिळाला. म्हणजेच परंतु तुम्ही ज्या पद्धतीने काम केलं तुम्ही त्या पद्धतीने काम केलं का नाही. तुम्ही कसं केलं, कधी 500, कधी 700, कधी 1000 आहे की नाही. परंतु आता आपल्याला महिन्याच्या शेवटी किती रिसिव्ह झाले, आपल्याला संपूर्ण टोटल सॅलरी 30,000, तर तुम्हाला तो पडलेला आहे 1000 रुपये डे आहे ना. म्हणजे रोज आपल्याला 1,000 रुपये रोज आहे. तर या पद्धतीने त्याचे काय काढावं लागतं तुम्हाला, मेथड की ऍव्हरेज प्रॉफिट कंपनीचे दिलेले राहतील त्या पद्धती तुम्हाला ते काढावं लागतील. ओके, बघा आता व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. प्रत्येक कंपनीचं व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स म्हणजे कोणत्या पद्धतीमध्ये तुम्ही जे शेअर्स म्हणजे मार्केटला विक्रीला काढत सेल करण्यासाठी देत असता, ती जी विक्रीला काढत असतात ते शेअर्स कोणत्या पद्धतीने राहतील ते शेअर्स आपल्याला त्याच्यामध्ये ठरवावं लागतात की 10 रुपीचा, 5 रुपीचा, 100 रुपीचा, 1 लाख, 1,50,000, 1,000चा शेअर्स आहेत ना. मार्केटमध्ये जेवढे काही शेअर्स जे असतात हे मार्केटमध्ये त्यांच्या असेट वरती ठरवल्या जातात की शेअरची किंमत किती ठरवावी म्हणून इथं दिलेलं आपल्या व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. त्यामध्ये सिंपल प्रॉब्लेम्स साधे गणित येतील. नेट ऍसेट मेथड आहे. कोणती मेथड आहे, नेट ऍसेट. यील्ड मेथड दिलेली आहे. त्यानंतर यील्ड मेथड सुद्धा, आणि यील्ड म्हणजे फेअर व्हॅल्यू मेथड आहे. हे दोन्ही याचे नाव एकच आहे बेटा. म्हणून लक्षात ठेवायचं की व्हॅल्युएशन ऑफ मध्ये सुद्धा मेथड तुम्हाला दिलेले आहे. इथं सुद्धा तुम्हाला मेथड आहेत. सुपर प्रॉफिट मेथड, ऍव्हरेज प्रॉफिट, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल मध्ये आणि व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स मध्ये सुद्धा तेच मेथड म्हणजे मेथड आहेत त्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक सांगायचं म्हणजे हे जे 2 चॅप्टर आहेत बेटा, सेकंड नंबरचं आणि थर्ड नंबरचं, यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. किती मार्क मिळू शकतात, आउट ऑफ मार्क मिळू शकतात. म्हणून लक्षात ठेवायचं बेटा की हे 2 याची जास्त प्रॅक्टिस करायची. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये फॉर्म्युले आहेत त्याचे. त्यानंतर बेटा आपल्याला दिलेला फायनान्स अकाउंट आहे की नाही. तर फायनान्स अकाउंट मध्ये तुम्हाला शेड्यूल आहे. काय दिलेलं आहे बेटा, शेड्यूल. तर शेड्यूल हे जे असतात ऍज पर द कंपनी ऍक्ट 13 चे VI आणि पार्ट 1 आणि 2 हे शेड्यूल आहेत बँकेचे. भरपूर 1 पासून तर 16 पर्यंत जे शेड्यूल दिलेलं आहे ते संपूर्ण शेड्यूल या चॅप्टरला आपल्याला आहेत. तर हे आपण बघूया नंतर समोरच्या लेक्चरमध्ये. फायनल अकाउंट त्याच्यामध्ये मी तुम्हाला भरपूर प्रमाणात समजून सांगणार आहे. काहीच हरकत नाही आणि चांगल्या पद्धतीने समजून सांगेल. म्हणून तुम्हाला सांगतो की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे, आणि बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला नोटिफिकेशन ही मिळतच राहणार. तुम्हाला बेटा स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घेऊ शकता, काहीच हरकत नाही. बघा हा पूर्ण सिलेबस दिलेला आहे तुम्हाला आहे की नाही. हा बीकॉम 3rd सेम, तर बीकॉम 3rd सेमचा अकाउंटचा संपूर्ण सिलेबस आहे. काय बेटा, हा सिलेबस बीकॉम 3rd सेमचा. अलग लक्षात. ओके, समजलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.